Hello friends, welcome to our Rockstar Virat Power YouTube channel. In this video, we are going to learn about texture passage extract part 2. तर या अगोदरच्या भागामध्ये आपण टेक्स्चर पॅसेज एक्स्ट्रॅक्ट पार्ट 1 कंप्लीट केलेला आहे. तो जर तुम्ही पूर्ण पाहिला नसेल तर कृपया पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला या भागामध्ये आपण जे काही प्रश्न सोडवणार आहोत तो प्रश्न आपण कशा स्वरूपात सोडवत आहोत याची डिटेल अशी माहिती ऑलरेडीच मिळेल. ठीक आहे, तर हा 10वी वर्गासाठी उपयुक्त असा ठरणारा भाग आहे. पहा, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज. तर तुम्हाला हा जो पॅसेज आहे तो अभ्यास करायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांचा जो सराव आहे आपल्याला करायचा आहे. पॅसेज इज गिवन ॲज पॅसेज 3 लेसन 1.2 लेसन घ्यायचं तुम्हाला. त्यामध्ये द चेंज सर्कमस्टान्सेस डॅश 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 बिगेन टेकिंग हेजिस्टंट बाईट्स अशा स्वरूपामध्ये. ठीक आहे, तर हा पॅसेज तुम्ही आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काढायचा आहे. त्याचं वाचन तुम्हाला करायचं आहे आणि त्याच्यासोबतच या प्रश्न पण अगोदर वाचून त्याचा पॅसेज तुम्हाला वाचायचा आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मदत होईल. ठीक आहे, दिलेला प्रश्न पहिला घेऊया आपण. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स युजिंग द इन्फॉर्मेशन गिवन इन द पॅसेज. आता आपल्याला सेंटेन्स हा कंप्लीट करायचा आहे. पॅसेजमध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती इन्फॉर्मेशन आपल्याला व्यवस्थितरित्या वाचायची आणि त्याच्यावर आधारित या प्रश्नांची सोडवणूक करायची. फर्स्ट इज द लँग्युर बेबी वॉज लिस्टलेस अँड डॅश डॅश डॅश. द लँग्युर बेबी वॉज लिस्टलेस अँड अपियर्ड टू बी डेड. तो कसा दिसत होता? तो असं वाटत होतं की नाही की तो मेला आहे असं. अपियर्ड टू बी डेड. ओके, देन नेक्स्ट विल बी द रायटर पॅरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन द. पुढे काय झालं? द रायटर्स पॅरेंट अँड सिस्टर हॅड कम आउट ऑन द व्हेरंडा अँड वेअर काय करत होते? वेअर विटनेसिंग हिज रेस्क्यू ऑपरेशन. हिज रेस्क्यू RESCUE रेस्क्यू ऑपरेशन. ठीक आहे, त्याचं रेस्क्यू ऑपरेशन कसं चाललंय हे ते पाहत होते. ओके, द बेबी लँग्युर आईज. तर द बेबी लँग्युर आईज, त्याचे आईज कसे होते? वेल्ड अप विथ द टीयर्स. वेल्डची स्पेलिंग पण व्यवस्थित लिहायची तुम्हाला. WELLED. वेल्ड अप विथ टीयर्स. विथ टीयर्स. Then next is the unexpected attack forced the langur to drop. The unexpected attack forced the langur to drop the baby from. To drop the baby from. बेबीला कुठून टाकण्याचं ते हे करत होते? The sloping roof over the veranda. The sloping roof over the veranda. VERANDA व्हेरंडा. ठीक आहे, तर अशा स्वरूपात हा पहिला प्रश्न आपण सॉल्व केला. नाव वी विल मूव फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर A2. व्हॉट इज गिवन इन दिस A2? कंप्लीट द फॉलोइंग पॅसेज विथ द इन्फॉर्मेशन फ्रॉम द पॅसेज. तर आपल्याला इथे काय करायचं आहे की इथे वेब डायग्राम आपला कंप्लीट करायचा आहे आणि तो कसा करणार यासाठी आपल्याला सराव करायचा आहे. दिलेला क्वेश्चन आपण पाहूया. अटेम्प्ट दॅट हेल्प द बेबी लँग्युर टू रिवाईव्ह. अटेम्प्ट दॅट हेल्प द बेबी लँग्युर टू रिवाईव्ह. ए आपल्याला दिलेला पार्ट काय आहे? द रायटर कॉट होल्ड ऑफ बेबी लँग्युर टेल. रायटरने काय केलेलं आहे? बेबी लँग्युर टेलचा होल्ड केला. काय होल्ड केलेला आहे? सी, टेल मी. द रायटर कॉट होल्ड ऑफ द बेबी लँग्युर टेल अँड सेफली SAFELY safely took him inside the coop coop in their backyard अशा स्वरूपामध्ये. ठीक आहे, नाव वी विल मूव टू द नेक्स्ट. द रायटर्स फादर गेव हिम. रायटर्स फादर काय दिलं? रायटरच्या फादरने त्यांना काय दिलं? रायटर्स फादर गेव हिम फर्स्ट एड. फर्स्ट एड म्हणजे काय? तर आपल्याला माहिती आहे प्रथमोपचार पेटी. फर्स्ट एड टू क्लीन द वाउंड्स. वाउंड्स म्हणजे जखम. द वाउंड्स अँड स्टॉप
stop the bleeding. BLEEDING, bleeding. Okay. Next will be the writer splashed. काय केलं त्यांनी? कोल्ड वॉटर ऑन द बेबीज बॉडी, म्हणजेच जे ते पिल्लू होतं माकडाचं त्याच्या अंगावर त्यांनी थंड पाणी टाकलं, कारण तो बेशुद्ध अवस्थेत होता आणि त्याला शुद्ध यावी यासाठी. अँड मेड हिम सीट अप. Okay. Now we will move to the next one. He offered him. What did he offered? He offered him peeled banana, कारण तो खूप उपाशी पण होता, खूप वेळापासून मार खात होता ना. peeled banana which he accepted स्पेलिंग व्यवस्थित लिहायची आपण परीक्षेत सुद्धा. accepted and ate up अशा स्वरूपामध्ये. ठीक आहे. तर आपण A2 हा पोर्शन पण कंप्लीट केला. नाव वी विल मूव टू द नेक्स्ट सेक्शन इज A3. व्हॉट इज दॅट? तर या सेक्शनमध्ये आपल्याला मॅच सिनोनिम्स. तर सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्दाच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या. समानार्थी शब्द आता इथे दिले ट्रॉमा, कूप, इकडे ऑप्शन्स आहेत मूव, स्टील, अजून पुढे ऑप्शन्स आहेत ग्रीट, डिस्ट्रेस अँड पेन. तर ट्रॉमा मीन्स व्हॉट? तर ट्रॉमा म्हणजेच ग्रीट डिस्ट्रेस. म्हणून मग ट्रॉमाचं तुम्हाला समानार्थी शब्द काय लिहायचा आहे? ग्रीट डिस्ट्रेस. म्हणजे खूपच उदास होणं, निराश होणं, खूप मोठा धक्का बसणं, मानसिक धक्का, त्याच्यासाठी आपण वापरत असतो. कूप म्हणजेच पेन असं. त्यानंतर पुढे आपल्याला दिलेला शब्द आहे स्टीर म्हणजे काय? ठीक आहे. तर स्टीरचं काय होणार मग? स्टीरचं मूव. ठीक आहे. त्यानंतर पुढे मोशनलेस म्हणजे न हलणारा, त्याचा अर्थ होतो स्टील म्हणजे एकाच ठिकाणी स्तब्ध असणे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे सिनोनिम्ससुद्धा पाहिले. तुम्हाला खूप साऱ्या सिनोनिम्सची सुद्धा सराव करणं गरजेचं आहे, तर तुम्हाला ते सिनोनिम्सचे क्वेश्चन सॉल्व्ह होतील, अन्यथा सॉल्व्ह होणार नाहीत. ठीक आहे. सो यू हॅव टू स्टडी प्रॉपरली. A4, do as directed question. How will you solve A4 question? Do as directed question. A option is given as he took the baby langur to our backyard. Frame a question to get answer of highlight part. तर इथे आपल्याला एक क्वेश्चन बनवायचा आहे ज्याचा आन्सर आपल्याला हायलाइटेड पार्ट जो आहे तो मिळाला पाहिजे. टू अवर बॅकयार्ड असं. तर कसं बनवणार? आता बघा. Where did he take the baby langur LANGUR क्वेश्चन मार्क. ठीक आहे. पुढे she simply sat there quietly. Choose the correct question tag. तर क्वेश्चन टॅग म्हणजे कसं करणार? आपल्याला इथे प्रश्नार्थक बनवायचं आहे आपल्याला हे वाक्य. तर त्यासाठी आपण काय करतो? शी सिम्पली सीट देअर क्विकली. आता इथे आपण देणार कॉमा. आता आपल्याला इथे जो हे दिलं आहे हेल्पिंग वर्ब आहे, हेल्पिंग वर्ब आपल्याला काही आहे का? इथे हेल्पिंग वर्ब आपल्याला काहीच दिलेलं नाही आहे. मग त्यामुळे आपण डू किंवा म्हणजे आता शी आहे डज किंवा मग इथे आपण काय डीड अशा स्वरूपात वापरतो. आता इथे कसं सॅट दिलं आहे म्हणजे वर्ब फॉर्म हे पास्ट फॉर्ममध्ये दिलेलं आहे. दॅट्स वाय वी यूज डीड. इथे आपण डीड वापरणार आणि मग डीड आणि त्याला आपण निगेटिव्ह करत असतो, कारण इकडे दिलेलं सेंटेन्स हे अफर्मेटिव्ह आहे. त्याच्या पुढे मग आपण निगेटिव्ह करणार, डिडंट करणार आणि पुढे आपल्याला जो प्रोनाऊन आहे तो आपण इथे ॲड ऑन करणार. डिडंट शी अँड क्वेश्चन मार्क असं. तर इथे कॉमा पुढे डिडंट शी अँड क्वेश्चन मार्क हा ऑप्शन आपला आन्सर येईल. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन इज पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन. आणि क्वेश्चन दिला आहे हाऊ विल यू हेल्प अँड इंज्युअर्ड बर्ड ऑर ॲनिमल. तर तुम्ही इंज्युअर्ड बर्ड किंवा ॲनिमलला कसं हेल्प करणार आहेत, कसं मदत करणार आहेत? इथं लिहिणार मग इफ आय फाइंड अन इंज्युअर्ड
इंज्युअर्ड ॲनिमल. जर मला एखादी जो प्राणी आहे तो भेटला की त्याला दुखापत झाली आहे, आय विल पिक इट अप टेंडरली and bring it to my home carefully. Bring it to my home carefully. पुढे I will put some drops of water in his mouth to make it fresh. I will examine its injury and apply antiseptic ointments. अँटीसेप्टिक म्हणजे काय, तर त्याच्यावर आपण जंतुनाशक मलम लावणं. अँटीसेप्टिक ऑइंटमेंट टू इट्स इंज्युअर्ड पार्ट and bandage it without hurting it. त्याला काहीही दुखापत होऊ न देता मी बँडेज बांधेल असं म्हणायचं आहे. पुढे मग काय करणार, when it is a little bit comfortable I will provide it water with food. Then I shall keep it in small basket with cotton spread in it. I will see to it that it is safe in the place. I will take its care till it has enough strength or till it is fully recovered from the injury. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण अजून एक जो टेक्स्च्युअल फॉर्मॅट आहे त्याचा फॉर्मॅट आणि प्रश्न कशा स्वरूपात सोडवायचे याबद्दल विस्तृत अशी माहिती घेतली. तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून तो अभ्यास नक्की करू शकतील आणि या प्रश्नांची उत्तरेसुद्धा चांगल्या पद्धतीने देऊ शकतील. धन्यवाद.